Hello, my dear students. How are you all? I welcome you all to our channel, Savvy Physics. आज आपण स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी हा टॉपिक शिकणार आहोत. ठीक आहे ना. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय समजून घेतलं आणि पोटेन्शियल एनर्जीचे दोन टाईप, एक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी याबद्दल आपण बोललो आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण समजून घेतलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी काय करा, बेसिक कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी समजून घेण्यासाठी प्रिव्हियस व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी, स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी कसे काढायची, ती काय असते हे आपल्याला समजून घेता येईल. ठीक आहे ना. जरी नाही पाहिलं असेल तरी काही हरकत नाही, मी थोडक्यात सांगणार आहे की पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते आणि स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे ना. चल स्टार्ट करूयात. मग हेडिंग टाका, स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी. स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी. स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. मित्रांना पाठवा. चला, स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी. समजा एक स्प्रिंग आहे आणि त्याची नॅचरल लेंथ समजा L आहे. इथे एक ब्लॉक लावलेला आहे आणि एक प्लॅटफॉर्मवर हे मास M अटॅच केलेले आहे. स्प्रिंग मासलेस आहे. आपल्या सिलेबस मध्ये मोस्टली मासलेस स्प्रिंग असेल, त्याला एक मास अटॅच केलेला आहे आणि नॅचरल लेंथ. ओके. हा सरफेस वर हे बॉडी काय करू शकते, रेसिप्रोकेट करू शकते. ठीक आहे ना. समजा हा स्मूथ सरफेस आहे आणि त्याला मी फोर्स इकडे लावला तर स्प्रिंग इलॉंगेट होईल, कॉम्प्रेशन केलं तर स्प्रिंग कॉम्प्रेस होईल आणि डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शनला येईल. बरोबर की नाही. अच्छा, ही झाली पहिली गोष्ट. जेव्हा कुठलाच फोर्स लावला नाही, जेव्हा मी एक्सटेन्शन पण केलेलं नाहीये, कॉम्प्रेशन पण केलेलं नाही, त्याची जी नॅचरल लेंथ आहे, जेव्हा कुठलाही फोर्स जेव्हा लागलेला नाहीये तेव्हाची जी लेंथ आहे त्याला काय म्हणतात, नॅचरल कंडिशन म्हणतात, इनिशियल स्टेज किंवा याची नॅचरल सिच्युएशन, नॅचरल पोझिशन आपण असं म्हणू शकतो किंवा नॅचरल लेंथ आपण असं म्हणू शकतो. सो दिस इज व्हॉट युअर नॅचरल लेंथ. ठीक आहे. वाटल्यास नॅचरल आपण ही नॅचरल लेंथ असं म्हणू शकतो. ठीक आहे ना. आता समजून घेण्यासाठी मी काय करतो, याला एक्सटेन्शन एक्सटेन्शन. समजा मी काही फोर्स लावला आणि याला एक्सटेन्शन दिलं आणि याला इथं ओढलं. इकडे ओढल्यानंतर ही झाली इनिशियल पोझिशन, ही झाली फायनल पोझिशन आणि हे डिस्प्लेसमेंट झालं एक्स डिस्टन्स पर्यंत मी काय केलं, त्याला ओढून घेतलं. ओके. असं ओढलं मी, स्प्रिंग इलॉंगेट होईल आणि लांबी काय होईल, M प्लस X होईल. तर नवीन एक्सटेन्शन किती झालं, एक्स. त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट एक्स झालं. अच्छा सर, आपल्याला काय काढायची आहे, पोटेन्शियल एनर्जी काढायची स्प्रिंग मध्ये. ओके. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, निगेटिव्ह वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि कन्झर्वेटिव्ह फोर्सने केलेलं काम, निगेटिव्ह काम, त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी चेंज म्हणतो. बरोबर की नाही. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स. हे आपल्याला माहिती आहे. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपण काढू शकतो, निगेटिव्ह वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स we can equate to the change in potential energy. ओके सर. आपण काय करूया, आधी वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स करूया. म्हणजे तो वर्क एक्सटर्नल फोर्स मुळे पण वर्क झालेला आहे, स्प्रिंग फोर्स मुळे पण वर्क झालेला असेल. स्प्रिंग फोर्स इथे कसा असेल, स्प्रिंग फोर्स नेहमी एक्सटर्नल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला किंवा एक्सच्या अपोजिट डायरेक्शनला लागत असतो. जर एक्सपान्शन असं झालेलं आहे, स्प्रिंग फोर्स या डायरेक्शनला डेव्हलप होतो स्प्रिंग मध्ये. ह्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे. लॉज ऑफ मोशन मध्ये तुम्ही शिकला असाल की स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय, फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात त्याला. आणि हा स्प्रिंग फोर्स असतो के इंटू एक्स मॅग्निट्यूड. याचं डायरेक्शन कसं असतं, वेक्टर फॉर्मेट मध्ये कसं लिहितो आपण, वेक्टर फॉर्मेट मध्ये त्याला मायनस साइन लावावं लागतं. काय लावावं लागतं, मायनस साइन. कारण डिस्प्लेसमेंट इकडे आहे तर फोर्स इकडे आहे. दोन वेक्टर मध्ये रिलेशन कसं आहे, हे दोन वेक्टर अपोजिट. जर तुम्ही मॅग्निट्यूडचा विचार करत असाल तर Fs इज इक्वल टू kx मॅग्निट्यूड, फक्त मॅग्निट्यूड k इंटू x हा स्प्रिंग फोर्स असतो. अच्छा, आता वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काढायचं तुम्हाला, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काढायचे. बरोबर.
आता वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काढण्यासाठी एफ कॉस थिटा आपण करत असतो. कॉन्स्टंट फोर्स असेल तर इथं फोर्स कॉन्स्टंट आहे का, इथं फोर्स कॉन्स्टंट आहे का, बघा फोर्सची व्हॅल्यू किती आहे के एक्स. जसा जसा एक्स वाढत जाईल तसा तसा के तर कॉन्स्टंट आहे, पण जसा जसा एक्स वाढतोय तसं तसं स्प्रिंग फोर्स वाढतोय. म्हणजे फोर्स कसा आहे, व्हेरिएबल आहे. फोर्स कसा आहे, व्हेरिएबल आहे. आणि व्हेरिएबल फोर्स वर्क आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे, वर्क चॅप्टर मध्ये, की वर्क डन बाय दिस स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस स्प्रिंग फोर्स इंटू डीएक्स करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. एक्स कुठून आहे, एक्स ची व्हॅल्यू 0 असेल, 0 पासून एक्स पर्यंत. ओके, 0 पासून एक्स पर्यंत आपण काय केलंय, हे डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. आणि हा स्प्रिंग फोर्सचं इंटिग्रेशन करावं लागेल, बरोबर की नाही. इंटिग्रेशन ऑफ एफ इंटू डीएस, कारण व्हेरिएबल फोर्स मुळे होणार वर्क इंटिग्रेशन पद्धतीने करावं लागतं. हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे, क्वेश्चन वगैरे आपण घेतलेले, बरोबर आहे. आता बघा एफ ची व्हॅल्यू ठेवा. वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स बेसिकली काय असतो, बेसिकली हा डॉट प्रोडक्ट असतो. काय असतो, डॉट प्रोडक्ट असतो, डॉट प्रोडक्ट असतो या दोन्हीचा, बरोबर की नाही. म्हणजे एफ कॉस थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते, कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते, फोर्स इकडं डिस्प्लेसमेंट इकडं कॉस थिटा. त्याला कसं लिहू शकता तुम्ही, इंटिग्रेशन ऑफ एफ इंटू डीएक्स इंटू कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू इथे किती आहे, 180 डिग्री आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे, 180 डिग्री आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे, 180 डिग्री आहे. कॉस 180 ची व्हॅल्यू किती येईल, मग कॉस 180 ची व्हॅल्यू किती येईल, -1. मग -1 बाहेर घेतलं मी तर काय येईल, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू मायनस एफ इंटू डीएक्स येईल, 0 टू एक्स. ठीक आहे, तो वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू मायनस इंटू एफ ची व्हॅल्यू किती आहे, के एक्स इंटू डीएक्स. सो मायनस 0 टू एक्स, हे के बाहेर काढलं, मायनस के बाहेर काढलं, एक्स चं इंटिग्रेशन काय करेल, एक्स चं इंटिग्रेशन काय येतं, एक्स टू दी पॉवर, एक्स चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स टू दी पॉवर एन चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स टू दी पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. याची इथे एक्स चा पॉवर किती आहे, 1 आहे. सो 1 प्लस 1 2 होईल, एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2, लिमिट 0 टू एक्स. हे 2 बाहेर घेतलं, सो मायनस 1/2 के इंटू एक्स च्या ठिकाणी एक्स ठेवा, इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे, व्हेरिएबलच्या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस, याच ठिकाणी 0 ठेवा, 0 स्क्वेअर, अप्पर लिमिट लोअर लिमिट. बाकीचं फंक्शन मध्ये काही चेंज करायचं नसतो, इंटिग्रेशन माहिती आहे. ठीक आहे, सो वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू -1/2 के एक्स स्क्वेअर. वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज मायनस वर्क डन बाय -1/2 के एक्स स्क्वेअर. आता मला सांगा स्प्रिंग फोर्स काय आहे, कंझर्वेटिव्ह फोर्स आहे. स्प्रिंग फोर्स काय, कंझर्वेटिव्ह फोर्स आहे. आपण म्हणू शकतो ना, दिस इज वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. सो वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स इज टू -1/2 के स्क्वेअर. ही व्हॅल्यू तुम्ही 1 मध्ये ठेवा, पुट इन 1. तो चेंज इन पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू मायनस इंटू डब्ल्यूसी ची व्हॅल्यू किती आहे, -1/2 के एक्स स्क्वेअर. तो चेंज इन पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवा, चेंज इन पोटेंशियल एनर्जी. आता हा चेंज कुठला, इथला आणि इथला. ओके, तो इनिशियल फायनल यू मायनस इनिशियल 0 इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. फायनल कंडिशन, फायनल पोटेंशियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेंशियल एनर्जी, किंवा एफ इंटू आय कर, एफ आणि आय कर मायनस इनिशियल. ओके, दिस इज अ चेंज इन पोटेंशियल एनर्जी इक्वल टू 1/k स्क्वेअर. आता जसं ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण ग्राउंडची पोटेंशियल एनर्जी आपण सुरू केली होती, तसं काय करावं लागेल, इथं पण एखादा रेफरन्स घ्यावा लागेल. आणि तो रेफरन्स काय घेतला जातो, नॅचरल लेंथ. नॅचरल लेंथ रेफरन्स घेतला जातो. नॅचरल लेंथ म्हणजे ती पोटेंशियल एनर्जी 0 म्हणजे u/0. सो assume u initial at natural length कधी कुठली पण नाही, इनिशियल म्हणजे इनिशियलच नाही, नॅचरल लेंथची असली पाहिजे. इथं तीच इनिशियल आहे, म्हणून ॲट नॅचरल लेंथ इज इक्वल टू 0. पोटेंशियल एनर्जी इनिशियल ॲट नॅचरल लेंथ इज 0 and let and uf is equal to u you can take. So u is equal to हे 0 झाली, त्याला u म्हटले, u is equal to 1/2 k x square, 1/2 k x square. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू
1/2kx square where x is measured from natural length. x कुठून मेजर करावं लागली तर इनिशियल पासून मेजर. ठीक आहे ना, हे खूप महत्वाचं. इनिशियल पासून मेजर 1/2kx square आणि इनिशियलची 0 मानायची, हे अजम्पशन आहे, हे लक्षात ठेवायचं. पोटेन्शियल एनर्जी सॉल्व करताना कुठल्याही एका ठिकाणची काढताना रेफरन्सची आपल्याला 0 अज्यूम करावी लागते. ठीक आहे, समजतंय? होय, समजतंय का? हे नोट करा. म्हणजे आपण काय करूया, मी थोडंसं अजून चेंज करणार आहे आणि मग तुम्हाला काय करता येईल, अजून थोडंसं समजायला मदत होईल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, गोष्ट ठेवायची काय, जेव्हा तुम्ही कॉम्प्रेशनची केस घेता तेव्हा डिस्प्लेसमेंट इकडे होतं, स्प्रिंग फोर्स इकडे लागतो, तेव्हा पण दोन्ही मधला अँगल किती असतो, 180 डिग्रीच येतो. आणि तेव्हा पण वर्क कसं येतं, निगेटिव्ह येतं. आणि निगेटिव्ह प्लस होतं. इथं काय होतं, दोन्ही पण जर कॉम्प्रेशनची केस असो किंवा एक्सटेन्शनची केस असो, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी प्लस 1/2kx स्क्वेअरच असते. सो स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी नेहमी पॉझिटिव्हच येते, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट असतात. तसं ग्रॅव्हिटेशन मध्ये नाहीये. बॉडी वर जात असेल तर डिस्प्लेसमेंट वर, ग्रॅव्हिटी खाली, अँगल 180 डिग्री. वर डन निगेटिव्ह येतं आणि निगेटिव्ह प्लस होतं. बॉडी वर जाताना ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी असते, पॉझिटिव्ह असते. आणि बॉडी खाली येत असते तेव्हा mg खाली, डिस्प्लेसमेंट खाली, दोन्ही एका डायरेक्शनला. कॉस 0 ची व्हॅल्यू 1. त्यावेळेस वर्क किती, पॉझिटिव्ह, वर्क पॉझिटिव्ह आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी -wc. तर त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी येते, निगेटिव्ह येते. सो बॉडी वरून खाली येताना पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असते ग्रॅव्हिटेशनल, आणि बॉडी खालून वर जाताना, सरफेस पासून दूर जाताना ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह असते. ठीक आहे. आणि ग्राउंडची पोटेन्शियल एनर्जी 0 ग्रॅव्हिटेशन मध्ये. इथं काय, इथं मेन पोझिशन किंवा त्याला आपण नॅचरल लेंथ म्हणतो. नॅचरल लेंथची पोझिशन काय, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आपण त्याला म्हणतो, आणि तिथली पोटेन्शियल एनर्जी 0 मानतो ऍज अ रेफरन्स. आणि कॉम्प्रेशन असो किंवा इलॉंगेशन असो, दोन्ही केसमध्ये एनर्जी कशी असते, पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह असते, 1/2kx. सो नोट करा कुठेतरी, स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कॅन बी पॉझिटिव्ह, कॅन बी निगेटिव्ह. वर जाताना पॉझिटिव्ह, खाली येताना. हे नोट करा. पॉज करा, नोट करा. झालं ओके. आता पुढचा टॉपिक बघूया आपण. पुढचा टॉपिक म्हणजे हाच थोडासा वेगळ्या पद्धतीने. समजा एक स्प्रिंग आहे, ही नॅचरल लेंथ आहे. ओके, हिला कॉम्प्रेस किंवा मी एक्सटेन्शनची केस घेतोय, पण ती कॉम्प्रेशनची पण केस असू शकते बरं का. एक्सटेन्शन करतोय. इनिशियल पोझिशन समजा ऑलरेडी इथं एवढी एक्सटेंड केली आहे, x1 डिस्टन्सला, इनिशियल पासून नॅचरल लेंथ पासून ऑलरेडी काय केलेला, एक्सटेंड केलं. आणि ही इनिशियल पोझिशन ऑलरेडी एक्सटेंड स्ट्रेच केली आहे स्प्रिंग, आणि अजून ऍडिशनल फोर्स लावायचा, आणि तो लावला आणि बॉडीला कुठपर्यंत नेलं, इथपर्यंत नेलं. डिस्टन्स हे मेजर करायचे तुम्हाला, एक्सटेंड पासून. डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून मेजर केलं जातं, नॅचरल लेंथ पासूनच मेजर केलं. त्यामुळे क्वेश्चन वाचताना द्यायचे कुठे दिले होते आणि घेताना कुठून घ्यायचे. आपण बाजूला डिझाईन करताना सगळे डिस्टन्स कुठून घ्यायला लागलो, नॅचरल लेंथ पासून घ्यायला लागलो. x1 x2. ठीक आहे, समजतंय काय. आता काय करूया, आपल्याला इथून इथपर्यंत येण्यामध्ये काय पोटेन्शियल एनर्जी चेंज झाला तो आपल्याला काढायचा. पद्धतीच वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स काढा, वर्क डन बाय स्प्रिंग काढा आणि त्याला इक्वेट करा. डेल्टा U इक्वल टू -wc मध्ये ठेवा. चला करा. सो वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू काय करता येईल, इंटिग्रेशन फोर्स इनटू माइनस थीटा. F इंटू dx इंटू cos थीटा. स्प्रिंग फोर्स कुठे असतो, इकडे असतो. डिस्प्लेसमेंट कुठे आलंय, इकडे झालेलं आहे. दोघांमध्ये अँगल 180 cos 180 ची व्हॅल्यू किती असेल, -1 असेल. मायनस इकडे आला तो F dx. cos थीटा ची व्हॅल्यू
180 मायनस 1 ते लिहित नाही बरोबर ना थोड्या वेळा पूज केलं ना येते का लक्षात सो पण कुठून कुठपर्यंत लिमिट कुठून कुठपर्यंत x1 x2 इथे 0 पासून x पर्यंत होतं इथे x1 to x2 येते लक्षात सो स्प्रिंग वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इंटिग्रेशन ऑफ f dx फ्रॉम x1 to x2 मायनस ठीक आहे f ची व्हॅल्यू काय असते kx x ची व्हॅल्यू जनरेट काय kx सो वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू मायनस kx into dx x1 to x2 चला सॉल्व करायला वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू मायनस k बाहेर काढा x चे इंटिग्रेशन काय असतं x स्क्वेअर बाय 2 कुठून कुठपर्यंत x1 to x2 चला करा पटपट हे k2 बाहेर काढलं x च्या ठिकाणी काय ठेवणार x2 x च्या ठिकाणी काय ठेवणार x2 आणि मायनस x1 च्या ठिकाणी काय करणार x1 स्क्वेअर बरोबर आहे काय आलं मग वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू minus 1 by 2 k into x2 square minus x1 square कधी कधी वर्क विचारतात तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला वर्क साठी वापरू शकता आणि नॅचरल लेंथ पासून हे केलं असेल x डिस्प्लेसमेंट तर -1 by 2 kx स्क्वेअर वर्क किती येतं स्प्रिंग फोर्स निगेटिव्ह होतं कारण आपण डायरेक्शनला फोर्स तो -1 kx स्क्वेअर आणि ऑलरेडी असेल आणि तिथे पुढे स्ट्रेच केला असेल तर किंवा कॉम्प्रेस केला असेल तर x2 स्क्वेअर x1 स्क्वेअर मुलांची चूक काय होते x2 x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर करतात तुम्ही काय करतात कसे लक्षात ठेवतात 1 by 2 k डेल्टा x स्क्वेअर करतात हे रॉंग आहे रॉंग होतं डेल्टा x ची व्हॅल्यू काय आहे x2 x1 याचा स्क्वेअर होतो हे रॉंग आहे x2 स्क्वेअर x1 स्क्वेअर फायनल स्क्वेअर इनिशियल स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इथं खूप मोठी चूक होते आणि ही चूक तुला कॅरी फॉरवर्ड होते पोटेन्शियल एनर्जी मध्ये त्यामुळे केअरफुली लक्षात घ्या काय फॉर्म्युला हा अब तो पोटेन्शियल एनर्जी चेंज इज इक्वल टू मायनस वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स म्हणजे दिस इज द कंजर्वेटिव्ह फोर्स दिस वर्क डन हा सो मायनस इनटू हे मायनस 1 by 2 k into x2 square minus x1 square so finally change in potential energy is equal to minus plus 1 by 2 k into x2 square minus x1 square हे लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवायचं ठीक आहे ही कुठली आहे फायनल u2 u1 आहे सो 1 by इथं काही 0 ठेवू शकत नाही आपण कारण नॅचरल लेंथ थोडंच आहे u1 म्हणजे ही पोझिशन आहे u2 म्हणजे ही पोझिशन आहे नॅचरल थोडंच त्यामुळे इथं 0 नाही घेऊ शकत आपल्याला डिफरन्सेस मिळतो So this is the additional potential energy for this additional displacement. Okay. So 1 by 2 k into x2 square minus x1 square. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर तुम्ही हे करू शकता. u2 minus u1 is equal to 1 by 2 k x2 square minus 1 by 2 k x1 square. हे तुम्ही करू शकता. ठीक आहे तुम्हाला लक्षात येईल. Final potential energy is equal to 1 by 2 k x2 square where x2 is measured from this x2 कुठे मेजर केला तिथून आणि इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती असेल 1 by 2 k x1 square where x1 is measured from this जसं मागच्या वेळेस आलं होतं 1 by 2 k x square 1 by 2 k x square तर तुम्ही असं पण हे समजून घेऊ शकता so this is what spring potential energy तर हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं इथं पण स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह आलेली आहे ठीक आहे ना इथं आपण थांबूयात पुढच्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन घेऊयात पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काही क्वेश्चन घेऊया स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी काही क्वेश्चन घेऊया चांगले क्वेश्चन जे आपल्याला कन्सेप्ट समजून घेण्यासाठी लागतात ठीक आहे तर तोपर्यंत सगळे रिवाइज करा मागचे सगळे व्हिडिओ पहा सगळे कन्सेप्ट लर्न करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये जे आपण क्वेश्चन करणार आहोत क्वेश्चन तुम्हाला समजतील ठीक आहे इथं आपण थांबूया ओके बाय अभ्यास करत राहा थँक्यू